ही आपली दुसरी एडिशन आहे. पहिली एडिशन आपण 2019मध्ये केली होती. दुर्भाग्याने त्याच्यानंतर कोविड आल्यामुळे ते जरा थोडंसं विषय आपण पुढं नाही रेटू शकलो, करू नाही. सर्वांना क्रिकेट हा विषय माहिती म्हणून त्याच्यात तर मी काही जाणार नाही, परंतु जी पहिली एडिशन आपण केली होती 2019मध्ये, त्याच्या एक 2-3 जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे या आयोजन करण्यात आलं आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अतुल, जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बोलतो आहे. आपण जळगावमध्ये येत्या 18 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान जळगाव क्रिकेट लीगचं T20ची टुर्नामेंट आपण इथं भरवतो आहोत. ही IPLच्या धर्तीवर असणारे एक्झॅक्टली जे IPLचे स्ट्रक्चर आहे त्यानुसार आपण ही टुर्नामेंट इथं करणार आहोत. ही जळगाव जिल्ह्याचे जेवढे खेळाडू आहेत ज्यांचं डोमिसाईल जळगाव आहे त्या सर्व प्लेयरांसाठी उभी आहेत. त्यांच्या प्लेयरांचं रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे. एकंदरीत 19 मॅचेस होणार आहेत. रॉबिन लीग बेसिसवरती टुर्नामेंट आहे. सर्वांना मिनिमम 5 मॅचेस खेळायला मिळतील. त्याच्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल्स असं स्ट्रक्चर या टुर्नामेंटचं असेल. 20 ओव्हरची आहे. व्हाईट बॉलवर असेल. सर्व नियम जे आहेत ते IPLचे असतील, इन्क्लुडिंग इम्पॅक्ट प्लेयर वगैरे जे नियम आहेत तेही आपण इथं इम्प्लिमेंट करणार आहोत. एक मोठी संधी सर्व खेळाडूंना आहे. एक प्लॅटफॉर्म आपण त्या निमित्ताने त्यांना निर्माण करून देतो आहे, जेणेकरून जळगाव डिस्ट्रिक्टची जी मुलं आहे हे वरच्या स्तरावर जाऊ शकतील, खेळू शकतील. आणि तसेच सर्व जळगावकरांसाठी, जळगाव जिल्ह्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी राहील की तेही येऊन मॅचेसचा थरार आणि अनुभवू शकता. आणि आपल्या सर्व जळगाव जिल्ह्याच्या प्लेयरांना एक उत्स्फूर्त असं सपोर्ट करून, ॲप्रिशिएट करून, त्यांना मोटिवेट करू शकण्याची एक अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं मिळणार आहे. तर खेळासोबतच थोडं ग्लॅमरचा सेन्स असेल, एंटरटेनमेंटचाही सेन्स आहे, ते आपण बिल्ड करतो आहोत. जेणेकरून म्हणजे आपण जसं म्हणतो की सर्व एज ग्रुपसाठी काहीतरी आपल्याला या टुर्नामेंटमध्ये मिळणार आहे. ही सेकंड एडिशन आहे. पहिली एडिशन आपण केली होती. काही कारणास्तव कोविडनंतर तो विषय थांबला होता. तो परत आपण आता जिवंत करतो आहे, चालू करतो आहे. आणि असंच या टुर्नामेंटचं स्तर वर्षानुवर्ष पुढं वाढत राहील. आणि ही टुर्नामेंटही एक म्हणजे जळगावामधलं सर्वात मोठं स्पोर्टिंग इव्हेंट म्हणून आपण याच्याकडे यावर्षी ते होणारच आहे. आणि पुढेही तसं आपण ते बिल्ड करत राहू. काही सेलिब्रिटीज पण येतील. काही प्लेयर्सलाही आम्ही इन्व्हाइट करतो आहोत जे इंडिया लेवलला गेले, जेणेकरून ती सर्वांना एक मोटिवेशन त्याच्यामार्फत मिळेल. हा त्याच्यामागचा हेतू आहे. भाऊ, जे आता या स्पर्धा जिथे होणार आहेत त्या ग्राउंडचं काय वैशिष्ट्य ते? स्पर्धा ज्या होत आहेत ते लाईफ बाय द लेक, जे मेरून लेकवर एक नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे, तिथं हे ग्राउंड आहे. हे ग्राउंड तसं आम्ही खूप कमी काळामध्ये उभं केलं. 40-45 दिवसात हे ग्राउंड उभं राहिलं आहे. आयडिया हीच होती की एक जे क्रिकेटचं स्तर आपल्याला अपेक्षित आहे ते बेस्ट व्हावं. म्हणजे हे ग्राउंड आज इथं नॅशनल लेवलच्याही मॅचेस होण्याच्या दृष्टिकोनातून हे ग्राउंड तयार झालेलं आहे. टर्फ विकेट्स आहेत. एवढ्या सर्व मॅचेस करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विकेटची प्रिपरेशन, इथं सिटिंग अरेंजमेंट असेल, नाही म्हणता 1500 ते 2000 लोकांची सिटिंग अरेंजमेंट आपण करतो आहोत. आणि खूप नयनरम्य असं हे ग्राउंड तयार झालेलं आहे. मलाही बघून खूप आनंद होतो आणि खेळणाऱ्यांना आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनाही त्याचा लाभ त्यांनी घ्यावा आणि आनंद होईल अशी मला अपेक्षा आहे. जळगावकरांना काय आवाहन कराल? प्रवेश विनामूल्य असणार आहे की कशा पद्धतीने? प्रवेश विनामूल्य आहे. आम्हाला फक्त तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य हवं. आपण जरूर या मॅचेस बघायला यावं, कारण की ते प्रेरणा सर्व खेळाडूंना मिळेल आणि ते पुढे जाऊ शकतील. आपल्यातनंही सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा शर्मा किंवा वर्मा हे इथं आपण निर्माण करू शकू. ही आमचा तो प्रयत्न आहे. त्या प्रयत्नात सर्वांचा सहभाग खूप गरजेचा आहे. पॅरेंट असू द्यात, क्रिकेटप्रेमी असू द्यात, मीडिया आहे, त्यांनाही सर्वांना माझी अपील आहे की आपण सहृदयी या गोष्टीला सपोर्ट करा, जेणेकरून आपण जळगाव जिल्ह्याचं नाव रोशन करू आणि जळगाव जिल्ह्याचे प्लेयर उद्या IPL आणि इंडियासाठी खेळतील. असं प्लॅटफॉर्म, अशी अपॉर्च्युनिटी आपण निर्माण करू शकतो. किती खेळाडूंची नोंदणी झालेली आहे आतापर्यंत? किती खेळाडू सहभागी होते? आतापर्यंत ऑलरेडी 175च्या वरती सहभाग नोंदवला गेलेला आहे प्लेयरांचा. आमचे काही निकष आम्ही लावलेले होते, त्या निकषाप्रमाणे ऑलरेडी तेवढे झाले आहेत.
मात्र जेव्हा आपण ऑक्शन होईल त्या ऑक्शनमध्ये जवळजवळ 108 प्लेयर सिलेक्ट होतील. प्रत्येक टीम 18 प्लेयर घेणार आहेत आणि आपण 6 टीमा आपल्या असतील. आणि ह्या टीमा ज्या आहेत ते आपण परत IPLच्या धर्तीवर जसं आपण विचार केला IPLमध्ये ज्या टीमा स्टेट किंवा सिटीच्या नावाने कॅपिटलच्या नावाने, तसं जळगावमध्ये आपण हे करताना त्याचे तालुकाचे जे आपले हेडक्वार्टर आहेत किंवा तालुक्याचे ज्या कॅपिटल त्यांच्या नावाने करतो, जेणेकरून म्हणजे जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, रावेर आणि अमळनेर. ओके. भाऊ, स्थानिक खेळाडूंचा खेळाचा दर्जा वाढावा यासाठी काही सेलिब्रिटी क्रिकेटपटू किंवा काही सिनियर क्रिकेटपटूंना पूर्ण प्रयत्न आहे. नाव आत्ताच्या घडीला मला कन्फर्मेशन आल्यावर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण आमचा पूर्ण प्रयत्न आहे की त्यांनी यावं. फक्त थोडंसं IPLचं सीझन असल्यामुळे सर्व काही कॅपॅसिटीमध्ये बिझी आहेत, पण येणार हे नक्की. रजिस्ट्रेशन कुठून करायचं भाऊ खेळाडूंनी? ऑनलाईन रजिस्ट्रेशन जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटमार्फत आपण केलेलं आहे आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. निकष आपण लावलेला असल्यामुळे त्यांना तो मिळालेला आहे. बाकीच्यांना ते ओपन आहे म्हणजे असं. महिला टीम किती राहणार आहे? महिला टीम किती राहणार? महिला आता नाही आहेत ताई. माझा पूर्ण प्रयत्न राहील पुढच्या 2 वर्षात आपण महिलांची टीम याच्यामध्ये सहभागाचा पूर्ण प्रयत्न आहे. किंबहुना प्रयत्न हा असेल की महिलांची आपण लीग करावी पूर्णतः, तो प्रयत्न आहे.